या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीतला FIR घेतला नाही, पण कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा FIR आता स्वीकारण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा झिरो FIRच्या अंतर्गत हा स्वीकारलेला FIR मी तुमच्या समोर आणतो. काल संध्याकाळी झालेला हा FIR हा आज सकाळी या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे DG कडे, त्या राज्य सरकारकडनं, त्या तिथं असणाऱ्या DG कडनं कर्नाटकाच्या हा इथं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आता DGनी ठरवायचं, होम मिनिस्टरनी ठरवायचं या FIRचं करायचं काय. अध्यक्ष महोदय, हा असाच तुम्ही अडखळीत ठेवायचा का तो स्वीकारायचा? तो स्वीकारून बारामतीला पाठवायचा आणि याच्या पुढे अजितदादांचं इन्व्हेस्टिगेशन होत असताना या FIRलाच केंद्रबिंदू ठेवून अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. ठीक आहे, कर्नाटक आपल्या देशामध्ये येतो, एक आपलं राज्य आहे, या देशातलं राज्य आहे, आपण भारतीय आहोत. त्यांनी अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला. तर माझी या सरकारला विनंती आहे, CM साहेबांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, खास करून सुनित्रा काकींना विनंती आहे की ठीक आहे, कदाचित काही अडचणी असतील, त्यामुळे काही गोष्टी तिथं होत नसतील, पण आम्ही प्रयत्न करून, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून हा FIR कर्नाटकामध्ये केलेला FIR आता इथं ट्रान्सफर झाला या महाराष्ट्रामध्ये, तर या बाबतीत इथं तो एक्सेप्ट करून याच्यावर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दादा जिथं कुठं असतील तिथून काय म्हणत असतील, लय वंगाळ निघाली राव हे सर्व, अशीच परिस्थिती आहे ना. कुणी सत्ताधाऱ्यांनी कुणी त्यांची बाजू घेतली, ठीक आहे, आपापल्या लेवलला त्यांनी त्यांच्या लेवलला पत्र दिली, प्रयत्न केले, पण कुठंतरी आता लक्ष देऊन या इन्व्हेस्टिगेशनकडे खऱ्या अर्थाने टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागेल. CBI कडे लगेच पुढच्या 2 दिवसामध्ये प्रस्ताव पाठवावा लागेल. CID काय केलं हे लोकांना सांगावं लागेल. FIR हा एक्सेप्ट केला जावा लागेल. हे VSR पासून DGCF पैकी अधिकारी असतील, नाही तर हॅरो नावाची जी कंपनी असेल याच्यावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कारवाई ही झाली पाहिजे. सगळं शांत झालं म्हणजे लोक विसरले असं नसतं, लोकांच्या मनामध्ये आहे, लोकांच्या ध्यानामध्ये, लोक कधी हे विसरणार नाही. एवढा मोठा अजितदादा नेता त्या ठिकाणी होता. त्यामुळे या सरकारला विनंती करतोय, अजून वेळ घालू नका. आता जे झालं, चुका झाल्या त्या झाल्या, पण याच्या पुढे अध्यक्ष महोदय तिथं चूक झाली नाही पाहिजे. आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं, जेव्हा दिल्लीत होतो, दिल्लीतली चर्चा होती की उद्या जाऊन कदाचित महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीला, आणि तेच ते आहेत नेते जे उद्या देशामध्ये एक फार महत्वपूर्ण जबाबदारी अध्यक्ष महोदय त्यांना त्या ठिकाणी मिळेल, पण ती जबाबदारी जेव्हा त्यांना मिळेल नाही तर त्या जबाबदारी देण्याची चर्चा अध्यक्ष महोदय जेव्हा त्या ठिकाणी केली जाईल, आपल्याच मित्राला आपण न्याय देऊ शकलो नाही, कुठेतरी आपण कमी पडलो, अशी जेव्हा चर्चा तिथं लोकांमध्ये सुरू होईल तर तुमच्या राजकीय कर्तृत्वाला छेद लागणार नाही का, असा प्रश्न साहजिकच आमच्या सारख्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पडेल. एवढी मोठी पॉवर, या पॉवरचा उपयोग करून आमच्या दादाला त्या ठिकाणी न्याय द्यावा. आणि कोरडी भाषण नको आपल्याला, आता कोरडी भाषणं नको, राजकीय भाषणं अजिबात नको. अहो हे राजकारण बघितल्यानंतर, आजची परिस्थिती बघितलं, लोक म्हणतात हे राजकारणी असलेच सगळे, राजकारणात न गेलेलं परवडलं, अशी आजची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी परिस्थिती तिथं राहिलेली. आणि आज अशी परिस्थिती की सिस्टमच्या विरोधात हा लढाई, एक राजकीय सिस्टमच्या विरोधात हा लढाई, जे काय प्रशासकीय सिस्टम जी लोकांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडते, याच्या विरोधातला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हा लढा आहे. त्यामुळे विनंती, या प्रस्तावाच्या माध्यमातून या प्रस्तावावर चर्चा करत असताना या सरकारला, सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला मी विनंती करतो, आमच्या दादांच्या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन, तपास हा एवढा हलक्यात घेऊन चालणार नाही. कुठं ना कुठं तरी आपल्याला जरा जल्लद पद्धतीने, दादा ज्या पद्धतीने काम करायचे त्या पद्धतीने हा त्या ठिकाणी तपास होण्याची जरूरत आहे. आणि त्यांच्या जवळची लोक जी कोणी असतील, ज्याच्यासाठी साहेबांची साथ दादांनी तोडली, सोडली आणि सत्तेत त्या ठिकाणी गेले, अशा लोकांना फक्त एवढंच मला सांगायचंय, मिठाला जगा. ज्या नेत्याने तुमच्यासाठी एवढं काय केलं त्याच्यासाठी कुठंतरी त्या ठिकाणी प्रयत्न करा. अमोल मिटकरी तिथे लढतायत, पण बाकीचे मनोमन त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करत असतील, पण त्यांनी सुद्धा कुठं ना कुठेतरी आपल्या नेत्यासाठी लढलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि कुठंतरी या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल अशी हे आहे. आणि ठीक आहे, आता आम्हाला जेवढं जमलं अध्यक्ष महोदय आम्ही केलं. दुसऱ्या राज्यात जाऊन FIR करून घेतला, FIR ट्रान्सफर झाला, विरोधात जेवढं आम्हाला करता आलं ते केलं, ठीक आहे. पण आता सत्तेतल्या लोकांनी ह्याच्या पुढे त्या ठिकाणी करायचंय. तरी सुद्धा जर इन्व्हेस्टिगेशन आत्ता नीट नाही झालं
तर मनामध्ये सल नक्कीच असेल की दादांना न्याय आम्ही देऊ शकलो नाही. पण एक नक्की आहे, ताट मानले दादांना आम्ही सांगू शकतो तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि दिवस काय तसेच राहत नसतात, आमचाही वेळ येणार आहे. आणि तो वेळ जेव्हा येईल तेव्हा लोक जे कोणी जबाबदार असतील त्यांना आम्ही सोडणार नाही. कारण लोकांची इच्छा आहे, नेत्याला जर न्याय मिळत नसेल तर गरिबाला कसा न्याय मिळेल. त्यामुळे नेत्याला तर न्याय मिळालाच पाहिजे, पण सामान्य लोकांना सुद्धा या सिस्टमच्या विरोधात न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही सर्वजण 100% प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.